थोड्याच वेळामध्ये जास्त आपण ज्या कलावंतांची आतुरतेने वाट पाहत आहात तीच जोडी म्हणजे साजन आणि विशाल याही जोडीचं ह्या मंचावरती आगमन होणार आहे। त्यामुळे मला वाटतं की जरा जोरात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या घोषणा झाल्या जर टाळ्या झाल्या तर आम्हा कलावंतांना खरा आनंद होणार आहे। म्हणून खास या सुंदर अशा मैफिलीमध्ये ज्या दोन कलावंतांची आपण सर्वजण वाट पाहत आहात त्या जोडीचं तीच जोडी पुन्हा एकदा रंगमंचावरती ते जरा जोरात टाळ्यांमध्ये साजन आणि विशाल। प्रथम सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा जय भीम। 13वी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट या निमित्तानं पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून माझे बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। या ठिकाणी माननीय प्राचार्य डॉक्टर मोहनराव दराटीकर माजी नगराध्यक्ष पूर्णा यांच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं भगिनींचं मातांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक अरुण आळणे माजी नगराध्यक्ष किनवट यांच्या वतीनंही या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे। कार्याध्यक्ष सागर कांबळे, अध्यक्ष संयोजन समिती त्यात विशाल हलवले आणि कार्याध्यक्ष राहुल सफरे, त्याचप्रमाणे संयोजक अभय नगराळे, आयोजक राहुल कापसे या सर्व मान्यवरांच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं भगिनींचं मातांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कार्यक्रम सुरू झालेला अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे। सर्व कार्यकर्त्यांसाठी जोरदार जोरदार टाळ्या आपण द्याव्यात, जोरदार टाळ्या। आणि पुन्हा एकदा सर्व आमच्या समाज बांधवांना या ठिकाणी जमलेल्या भगिनींना साजन विशाल या जोडीचा क्रांतिकारी स्वाभिमानी आदराचा कडक निळाभडक आणि बेधडक अरे मग बोला नक्की आपली जमल्यात का धम्म परिषदला? नाही आवाज आहे ना, त्यामुळं जर आपली आपली जमली असतील तर जोरदार आवाज आला पाहिजे, तर आम्हाला कळलं की बाबा हा नाही आमचीच आहेत सगळी। बोला जय भीम आहे। आणि म्हणून टायमिंग जास्त न घालवता गाण्यांना आपण जास्तीत जास्त मेजवानी कशी देता येईल हे बघून कार्यक्रमाला सुरुवात करतोय। कि शाहू फुले कबीर का तो हर दिन ही मैं गुन गाता हूँ, कि शाहू फुले कबीर का तो हर दिन ही मैं गुन गाता हूँ। ओ
भगवान गौतम के चरणों में झुक जाता हूँ। और यहाँ पे बैठे मेरे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भीम करता। निळ्या नभाप्रमाणे निळ्या नभाप्रमाणे निळ्या नभाप्रमाणे निळे निशान लाभले निळ्या नभाप्रमाणे निळे निशान लाभले भीमाच्या पुण्याईनं आम्हाला हे दिव्य ज्ञान लाभले माणूस झालो आम्ही माणूस झालो आम्ही हक्क समान लाभले बाबासाहेबांच्या कृपेने आम्हाला मानाचे हे स्थान लाभले आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा आणि ओठांवरती असणारा कि कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे मैं ऐश्वर्या की जान हूं। अरे मैं तो एक सच्चा जय भीम वाला, मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं। इतक्या थाटामाटाने ही धम्म परिषद सुरू आहे आणि तुम्ही या धम्म परिषदेचे सर्वजण साक्षीदार आहात। पाऊस पडला, पाऊस काय पाऊस पडला, पाऊस आज पाऊस भरपूर झाला। चंद्र आहे का बाहेर? आहे का? नाही।
मी बोलताना हळू बारीक. या धम्म परिषदेमध्ये आज पाऊस पडला, चंद्र नाही, पण तो चंद्र असला नसला तरी हा आपल्या समोर जो चंद्र आहे हा सगळ्या जगाला प्रकाश देणारा चंद्र. आणि म्हणून अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, अरे चांद भी शर्माए. चंद्रालाही लाज वाटेल, चंद्रालाही. वा वा. बाबा भाऊ मित्र परिवार यांच्याकडून 500 रुपये धम्मदान. त्यांनाही पटलं बाबासाहेबांचे दिवाने आहेत म्हणून 500 रुपये धम्मदान. त्यांना पटलंय काय. अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. अरे हमारे देखभाल के लिए आज वर्दी खाकी है. कापसे साहेब पुढे कापसे आहेत काय तर ऐका. माझा शब्द बंदुकीच्या गोळीसारखा असतो बरं का. एकदा गेला की गेला. मी वहीमध्ये बघून गाणार नाही. वहीमध्ये बघून गाणार गायक नाहीत आम्ही. डोक्यात शेव वाचतात, जे सुचतात ते गातो. जे आता नवीन शेर गातोय हा कापसे साहेब ऐका. जो नवीन जागेवरती शेर आज मला सुचलेला आहे तो गातोय आता. क्योंकि हमारे देखभाल के लिए आज वर्दी खाकी है. आज हमारे देखभाल के लिए वर्दी खाकी है. अरे ये भीड़ तो कुछ भी नहीं, ये तो हमारी झांकी है. अरे अभी तो शुरुआत हुई है, रात अभी बाकी है. आता सुरुवात झालेली आहे साजन विचार. म्हणून अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, शर्माए जब बाबा मुस्कुराए. और क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी. बाबासाहेबांच्या दिवाणीचे दोन्ही हात वर पाहिजेत. हा दिवाणींचे जे जे बाबासाहेबांचे दिवाणी त्यांचे दोन्ही हात वर आले पाहिजेत. आणि जे आमचे नाहीतच त्यांचे हात खाली राहू दे चालते. अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए. चांद भी शर्मा. अरे चंद्रालाही लाज वाटेल, चंद्रालाही लाज वाटेल असा चेहरा माझ्या बाबासाहेबांचा. नैसर्गिकरित्या आहे म्हणून चंद्र बाहेर येण्याचं धाडस करतो. हे जर त्याच्या हातामध्ये असतं तर त्याच्याही मनामध्ये विचार आला असता की वर्षभर आपण बाहेर येतो पण 14 एप्रिलला आपण बाहेर उगवायचं नाही. कारण त्या चंद्रालाही कळालं असतं की आपल्यापेक्षाही तेजस्वी दिसणारं कोणीतरी या पृथ्वीवरती आहे, त्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. हे चंद्राला सुद्धा वाटलं. आणि हे मनुवादी विचाराची लोक तशा बाबासाहेबांना सुद्धा डाग लावायला निघाले. तर तशा लोकांनाही आम्ही सांगत असतो, अरे आंबेडकर में बुराई ढूंढी, बुराई ढूंढने चले तो भी कहां चले. अरे आंबेडकर में बुराई ढूंढी पर ना मिला सुराग कहीं. अरे चांद पर भी दाग है पर मेरे भीमराव पे कोई दाग नहीं. क्या बताऊं
दीवानी 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 ए चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए जब बाबा मुस्कुराए चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए शर्माए जब बाबा मुस्कुराए चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए क्या बताऊं उनकी मैं कहानी क्या बताऊं उनकी मैं कहानी क्या बताऊं अरे क्या बताऊं क्योंकि एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी क्या बताऊं उनकी मैं कहानी क्या बताऊं काय सांगायचं कि एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी धर्म के नाम पे चलने वाली ये तो गद्दारी थी अरे एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी धर्म के बल पे चलने वाली ये तो गद्दारी थी दुश्मन भीम का कुछ ना कर सके दुश्मन भीम का कुछ ना कर सके क्योंकि कलम भीम की तलवार से भी भारी थी तलवार से भी भारी थी म्हणून क्या बताऊं उनकी मैं कहानी क्या बताऊं उनकी मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी क्या बताऊं उनकी मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी दीवानी क्या बताऊं उनकी मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी समाज को उन्होंने रास्ता दिखाया 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 पड़ी न पड़ा न उसी बाप ने सिखाया पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया समाज को उन्होंने रास्ता दिखाया समाज को उन्होंने रास्ता दिखाया या ठिकाणी सुप्रसिद्ध गायिका पूजाताई बागल यांच्या वतीने देखील या ठिकाणी 500 रुपये धमदान भरण्यावर तसेच संयोजक समिती अध्यक्ष आमचे बंधू विशाल भाऊ हलवले तुषार सप्पे अंबाडी यांच्या वतीने देखील या ठिकाणी 500 समाज को उन्होंने रास्ता दिखाया समाज को उन्होंने रास्ता दिखाया पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया खून तेरे गाँव में दौड़ा चलाऊं खून तेरे गाँव में दौड़ा चलाऊं समुंदर में है जितना पानी समुंदर में है जितना पानी मेरे भीम की है दुनिया दीवानी क्या बताऊं उनकी मैं कहानी मेरे भीम की
तू ही महाराजा हो तू ही राजा है तू ही महाराजा तू ही राजा है तू ही महाराजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा तू ही राजा है तू ही महाराजा तू ही राजा है तू ही महाराजा तू ही राजा और तू ही महाराजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा राजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा तू ही खुदा है मेरा तू ही मेरा ख्वाजा तू ही राम मेरा श्याम मेरा तू ही राम मेरा तू ही श्याम मेरा तू ही राम मेरा तू ही श्याम मेरा साजन की ऐसे साजन की साजन की साजन की साजन की साजन की साजन ऐसी साजन की अरे है साजन की ऐसी साजन की मीठी है जुबानी ऐसी साजन की मीठी है जुबानी ऐसी साजन की मीठी है जुबानी मेरे भीम जी की दुनिया कि मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी क्या बताऊं कि मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी 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 अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए क्या बताऊं उनकी मैं कहानी क्या बताऊं उनकी मैं कहानी अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी